नमस्कार. तर आज आपण बघतोय विदर्भ स्पेशल सांबार वडी किंवा कोथिंबीर वडी, पण विदर्भामध्ये सांबार वडीच म्हणतात. तर चला मग सुरू करूया. त्यासाठी मी इथे सांबार घेतलेला आहे. सांबार मी इथे 2 जुडी घेतलेला आहे. कारण या वडीसाठी ना सांबार जास्त लागतो. आधी हा स्वच्छ धुवून घेतला आणि असा कपड्यावर सुकवून घ्यायचा. त्याच्यामध्ये अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे, यासाठी चांगलं सुकवून घ्यायचं आहे. सुकून घेतल्यानंतर असा बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे. तर हा आपण साईडला ठेवून घेऊया. आता आपण याच्यासाठी पीठ मळून घेणार आहे. त्यासाठी मी इथे 3 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला वाटलंच ना तर तुम्ही फक्त मैद्याची सुद्धा बनवू शकता, पण आमच्याकडे असं बेसनसुद्धा थोडंसं घालतात, तर म्हणून मी इथे हे बेसनसुद्धा घातलेलं आहे. आता याच्यामध्ये काही सुखे मसाले घालायचे आहेत. तर लाल तिखट, हळद पावडर आणि धने पावडर घातलं आहे. सोबतच चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे चमचाने सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे. आता याच्यावर थोडंसं ओवा टाकून घेऊया. तर मी आधी ओवा घातलेला नाही, त्याच्यामुळे थोडासा ओवा याच्यावर घालून घेऊया. दुसरीकडे मी इथे तेल गरम करून घेतलं आहे. तर मी इथे 3 चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल चांगलं गरम कडकडीत झालं पाहिजे आणि नंतर याच्यातलं 2 चमचे तेल मी याच्यावर घालून घेणार आहे. तर आता हे गरम आहे, त्याच्यामुळे आधी चमचाने चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर आपण याला हाताने मिक्स करून घेऊ. तर हाताने चांगलं चोळून चोळून मिक्स करायचं आहे. तर याच्यामध्ये ना मोहन खूप जास्त पण नाही झालं पाहिजे, नाहीतर मग ते वडी आहे ना तेलात टाकल्यानंतर फुटते. तर इथे बघू शकता हे जे तेल आहे ना चांगलं पिठाळात चोळून घ्यायचं, म्हणजे पिठाला सगळ्या बाजूने हे लागलं पाहिजे. तर आता बघू शकता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याचा आपण गोळा तयार करून घेऊया. तर या पद्धतीने हा गोळा तयार करायचा आहे. थोडासा कडकच करायचा आहे, म्हणजे खूप जास्त नरम राहिला ना तर मग वडीसुद्धा नरम होते, खुसखुशीत होत नाही. तर मी इथे हा गोळा तयार करून घेतला. आता आपण हा रेस्टसाठी ठेवून देऊया. आता आपण याचं सारण बनवणार आहे. तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये धने, सौंफ आणि जिरं घेतलेलं आहे. यासोबत हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे. तर मी इथे 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्ही तिखट तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आता आपण याला हलकंसं फिरवून घेऊया, म्हणजे खूप जास्त बारीक नाही करायचं आहे, थोडंसं जाडसरच करून घेतलेलं आहे. आता हे बघू शकता या पद्धतीने जाडसर करून घेतलं आहे. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. आता याच्यामध्ये तेल खूप जास्त घालायचं नाही, फक्त 2 चमचेच घालायचं आहे. आता एवढा मोठा मसाला असला तरी बी सुद्धा मी इथे 2च चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर हा जो मसाला आपण करून घेतला होता ना तो याच्यामध्ये घातलेला आहे. थोडासा परतून घ्यायचा. त्याच्यानंतर एक मोठा चमचा भरून खाकस टाकून घेतली आहे. सोबतच 2 चमचे ना तीळ घातलेली आहे. आता हे चांगलं असं परतून घ्यायचं. आता हे चांगलं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. तर 2 मोठ्या साईजचे कांदे मी इथे चिरून घेतलेले आहे. तर कोणी कोणी याच्यामध्ये ना कांदा घालत नाही, पण आमच्याकडे हा कांदा घालतात. तर तुम्ही इथे कांदा स्किप देखील करू शकता. तर कांदा बघू शकता असा सॉफ्ट झाला पाहिजे, म्हणजे जळला पण नाही पाहिजे आणि कच्चा पण नाही राहिला पाहिजे. तर बघू शकता असा थोडा सॉफ्ट झाला की आता याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊ. तर लाल तिखट, हळद पावडर, धने जिरे पावडर, सोबतच 1 चमचा भरून आमचूर पावडर घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आमचूर पावडर नक्कीच टाकायचं आहे. जर नसेल ना तर मग तुम्ही निंबू पिळून घेऊ शकता, पण निंबू ना शेवटी पिळायचा आहे. तर आता याच्यामध्ये 1 वाटी मी इथे बारीक खोबरा किस घेतलेला आहे आणि 1 वाटी दाण्याचा कूट घेतलेला आहे. खोबरा किस मी इथे बारीकवाला घेतला आहे. तुम्हाला जो जो किसलेला असतो ना तो सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता असं हे सुकं सुकं असलं पाहिजे, म्हणून याच्यामध्ये आधी तेल खूप कमी टाकायचं, म्हणजे आपला हा मसाला चांगला सुका होतो. आता हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर मिक्स करायची आहे. तर अर्धी कोथिंबीर आधी घालते, नंतर आपण हे मिक्स केल्यानंतर परत घालूया. तर सगळी कोथिंबीर याच्यामध्ये घालायची आपल्याला. तर आता हे चांगलं एकदा मिक्स करून घेऊ. तर कोथिंबीर आहे ना थोड्या वेळानंतर थोडीशी गरम झाली ना तर ते सॉफ्ट होते, म्हणजे तर इथे बघू शकता थोडी सॉफ्ट झाल्यानंतर आता बाकी जे कोथिंबीर उरली होती ते सुद्धा घालून घेतली. आता परत त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसचा फ्लेम आहे ना कमीच ठेवायचा आहे. खूप जास्त मोठा केला ना तर तो कोथिंबीर आहे ना खूप अशी शिजून जाईल. आपल्याला कोथिंबीर खूप जास्त शिजवायची नाही, हलकीशी मिक्स करून घ्यायची. मिक्स केल्यानंतर आता बघू शकता या पद्धतीने आपलं हे सारण तयार झालेलं आहे. तर आधी ही कोथिंबीर आपल्याला खूप मोठी दिसते, पण अशी सॉफ्ट झाल्यानंतर ना हा मसाला कमीच होतो. तर आता हे चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हा मसाला आहे ना तुम्ही करून 5-6 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता. अजिबात खराब होत नाही आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ना तुम्ही इथे काढून ह्या वड्या बनवून घेऊ शकता. तर आता हा मसाला आहे तो चांगला असा थंडगार करून घ्यायचा आहे, म्हणजे एकदम गरम नाही पाहिजे. थंड झाल्यानंतर हा मस्त असा सुटसुटीत होतो. तर दुसरीकडे आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ना ते देखील आपलं मुरलेलं आहे. एकदा याला चांगलं असं चोळून घेऊया. तर इथे काही तेलाचा हात वगैरे लावायची गरज नाही आहे. तर आता याचा एक गोळा तोडून घेऊ आणि आता आपल्याला
याची एक पारी लाटून घ्यायची आहे. तर आता बघा असा मध्यम आकाराचा हा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता पोळपाटवर इथे मी पीठ वगैरे काही घातलेलं नाही आहे, पण तुम्हाला वाटलं ना तर थोडंसं पीठ किंवा तेल लावून घेऊ शकता. आणि आता याला लाटून घेऊया. तर बघा खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाड नाही अशी ही पारी लाटून घेतलेली आहे. आता याच्या मध्यभागी आपण जे मसाला करून ठेवला होता ना, जे सारण करून ठेवलं होतं ते भरायचं आहे. तर असं मस्त जास्तीचं सारण भरायचं म्हणजे वडी आहे ना ते आतून मस्त लागते. तर आता बघा या पद्धतीने फोल्ड करायचं आहे. तर एक साईड असा फोल्ड केल्यानंतर या साईडला ना पाणी लावून घ्यायचं आणि दुसरा साईड याच्यावर चिटकवून घ्यायचा. तर या वड्या आहे ना 2-3 पद्धतीने तुम्ही पॅक करू शकता. आता बाकीच्या दोन साईडला सुद्धा आपण इथे पाणी लावून घेऊ आणि ते सुद्धा इथे पॅक करून घ्यायचे. असं थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे या वड्या आहे ना ते तेलात सुटणार नाही. तर दोन्ही बाजूने असं मी हे दाबून घेतलेलं आहे आणि मध्यभागी सुद्धा असं बोटाने चांगलं असं प्रेस करून घ्यायचं. तर या पद्धतीनेच बाकीच्या वड्यासुद्धा बनवून घेऊ शकतो. अजून एक पद्धत आहे, मी तुम्हाला ते सुद्धा दाखवते म्हणजे वडी कशी पॅक करायची ते. तर मध्यभागी असा सारण ठेवलं, त्याच्यानंतर हा भाग आहे ना दोन्ही साईडचा या पद्धतीने फोल्ड करायचा आणि या भागाला ना थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी लावल्यामुळे ना चांगलं हे चिकटल्या जातं, त्याच्यासाठी असं पाणी लावून घ्यायचं. आणि आता हा भाग असा पलटवून घ्यायचा. आता याच्यावर सुद्धा आपण पाणी लावून घेऊ आणि हा दुसरा साईड याच्यावर पलटवून घ्यायचा आणि चिटकवून घ्यायचा. तर हा सुद्धा थोडंसं असं दाबून घ्यायचं म्हणजे आपली जी वडी आहे ना ते सुटणार नाही. तर या पद्धतीने हलकंसं प्रेस करून घ्यायचं. तर कुठल्याही पद्धतीने इथे तुम्ही ही वडी ना ते पॅक करून घेऊ शकता. तर मी इथे या पद्धतीने बाकी सगळ्या वड्या आहे ना त्या बनवून घेतलेल्या आहे. तर आता आपण याला फ्राय करून घेऊ. तर तेल गरम करून घेतलं. खूप जास्त कडक तेल नाही पाहिजे, नाहीतर काय होणार की वरची पारी आहे ना ते लगेच डार्क कलर होईल आणि आतून थोडंसं ना कच्चं राहील. म्हणजे मसाला तर आपला शिजलेला आहे पण पारी कच्ची राहू शकते. त्याच्यासाठी मध्यम आचेवर मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे. तर आता बघा रंग बघा किती मस्त आलेला आहे. असा रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे म्हणजे वड्या मस्त अशा खुसखुशीत होतात. याच पद्धतीने बाकी सगळ्या वड्या मी इथे तळून घेणार आहे. तर तुम्ही हे विदर्भाची सांबार वडी कधी ट्राय केली आहे का? नसेल केली ना तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा. यातला आतला जो मसाला असतो ना मस्त असा चटपटीत लागतो. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये ना थोडेसे बेदाणे वगैरे पण घालू शकता. तर बघा आपल्या या वड्या तयार झालेल्या आहे. आणि इथे मी दही आणि खोबऱ्याची चटणी बनवून घेतली आहे. तर तुम्ही कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता. पण आमच्याकडे ना या चटणीसोबत खातात. अप्रतिम लागते. तुम्ही एकदा करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि यामध्ये तुम्ही जर कुठल्या वेगळ्या पद्धतीने बनवत असेल ना ते सुद्धा मला कळवा. म्हणजे मला कळेल की अजून कुठल्या कुठल्या पद्धतीने ही बनवता येईल.